हॅलो फ्रेंड, मी जयश्री भालेराव माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। मी आज कुरडयांचा भुगा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी 10-15 कुरडया घेतल्यात आणि मी 4 कांदे घेतलेत आणि लसूण घेतलाय। बस एवढंच घेतलं आणि मसाल्यामध्ये घेतलंय गरम मसाला घेतला आणि घरचा मसाला आहे आणि हळदी पावडर आणि गरम मसाला घेतलाय। आणि मी आता कुरडया भिजू घालणार आहे। 3 तांबे पाणी टाकणार आहे। छानपणे अर्धा तास आपल्याला भिजू घालायचे। अर्धा तास ठेवले तरी चालतं, 1 तास ठेवले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। आणि मी 3 तांबे पाणी टाकणार आहे। छानपणे आपण भिजून घेणार आहे ते कुरडया। आणि कुरडया छानपणे भिजूस्तवरत मी कांदा कट करून घेणार आहे आणि लसूण सोलून घेणार आहे। लसूण सोलून घेणार आहे। आता छानपणे वल्ला लसूण आहे त्यामुळे छानपणे एकदम फास्ट होतोय लसूण सोलून। आणि 4 कांदे घेतलेत मी। कांदे पण बारीक कट करून घ्यायचे आपल्याला आणि लसूण छानपणे ठेचून घ्यायचा। लसूण ठेचून टाकल्यानंतर छान लागतो टेस्टला। कोणती पण भाजी बनवल्यानंतर त्याच्यामध्ये ठेचून लसूण टाकल्यानंतर छान लागतो, त्यामुळे कधी पण लसूण ठेचून टाकायचा फोडणीसाठी। मी आता कांदा कट करून लसूण सोलून झालाय माझा, कांदा कट करून घेणार आहे। बारीक कांदा कट करून घ्यायचा आपल्याला छानपणे। मी कांदा कट करून घेते छानपणे। फ्रेंड, रेसिपी आवडली तर एक लाईक करा, सबस्क्राइबर करा आणि छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइबर करा। रेसिपी कशी वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये। मी कांदा कापून घेतलाय पूर्ण आणि जो कुरडयाचा भुगा आपण भिजून ठेवलेला होता तो पाण्यातून आपल्याला छानपणे कुरडया आपल्याला छानपणे पिळून काढायच्यात पाण्यातून। पूर्ण छान त्याच्यातलं पाणी आपल्याला निथरून काढायचं आहे। मी पूर्ण कुरडयांचं पाणी काढून घेतलंय आणि आता कढई ठेवून घेणार आहे। कुरडया आपल्याला छानपणे भिजलेल्या आहेत आपल्या। आणि मी कढई ठेवून घेतली आणि तेल टाकून घेणार आहे। तेल टाकून घेतल्यानंतर मी तेल टाकून घेणार आहे कढईमध्ये। कढईमध्ये तेल टाकून घेतल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा गोल्डन होऊस्तोवर आपल्याला छानपणे परतून घ्यायचा आहे। मी चांगला छानपणे गोल्डन होऊस्तोवर तळून काढणार आहे छान कांदा। आणि तोपर्यंत लसूण ठेचून घेणार आहे। आपल्याला लसूण ठेचून टाकायचा आहे। लसूण ठेचून टाकला ना भाजीमध्ये थोडी टेस्ट येते आणि छान लागते भाजी खाण्यासाठी पण, त्यामुळे मी आता लसूण ठेचून घेणार आहे। तोपर्यंत आपला छानपणे कांदा फ्राय होतोय। आपल्याला कांदा गोल्डन होऊस्तोवर त्याच्यामध्ये टाकायचा आहे, हलवायचा आहे छानपणे। कांदा छानपणे आपल्याला गोल्डन होऊस्तोवर फ्राय करायचा। आणि मी लसूण ठेचून घेतला आणि त्याच्यात आता टाकून दिलाय। लसूण आणि कांदा छानपणे आपल्याला तळून काढायचे। एकदम लालसर होऊस्तोवर तो छानपणे तळायचा आहे आपल्याला कांदा आणि लसूण। कधी पण भाजीला काही नसले तरी आपण एखाद्या टायमाला झटपट बनणारी ही रेसिपी आहे। खूप छान लागते ही भाजी, कुरडयांचा भुगा। गावाकडं कुरडयाच म्हणत्या, त्यामुळे मी कुरडया म्हणते। तुमच्याकडे काय म्हणत्या
ह्या रेसिपीला काय म्हणत्या मला माहीत नाही, पण तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी रेसिपी कशी वाटली ते पण मला सांगा. मी आता कांद्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर नव्हती माझ्याकडे, पण आताच मिस्टर आले माझे, माळवं घेऊन आले थोडे. मी छानपणे त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली. पहिल्यांदा मी तुम्हाला रेसिपीमध्ये साहित्यामध्ये कोथिंबीर नाही सांगितली, पण आता थोडी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकल्यानंतर छानपणे आपल्याला मसाले टाकून घेणार आहे मी. आपल्याला मसाले टाकल्यानंतर छानपणे पूर्ण मिक्स करून घ्यायचे. आणि आत्ता मी टाकणार आहे त्याच्यात कुरडयांचा भुगा. तो पण आपल्याला छानपणे परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये. कमी गॅस करून घेतला आहे मी. फ्रेंड, रेसिपी आवडली तर एक लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते पण सांगा. आणि आपण आता त्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर छानपणे आपल्याला मिक्स करायचे आहे. खूप छान भाजी लागते ही कुरडयांचा भुगा. कधी पण बनवून पहा आणि टेस्ट करून पहा घरी. खूप छान भाजी लागते याची. आणि मी आता त्याला मिक्स केलं आहे आणि 1-2 मिनटं झाकून ठेवणार आहे फक्त.